शहरात प्रथमच काढण्यात आली महिलांची कावड यात्रा। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी काढण्यात आली यात्रा। बुलढाणा शहरातील भक्ती गणेश मंडळाच्या वतीने बुलढाणा शहरात प्रथमच महिलांची कावड यात्रा काढण्यात आली। या कावड यात्राला कोलवड येथील महादेव मंदिरापासून सुरुवात करण्यात आली व या यात्रेचा समारोप जुनागाव येथील महादेव मंदिरात करण्यात आला। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी तसेच व्यसनमुक्तीसाठी ही कावड यात्रा काढण्यात आल्याची प्रतिक्रिया यात्रेच्या संयोजिका डॉक्टर गायत्री सावजी यांनी दिली। महिलांची कावड यात्रा काढण्यात आली। ही कावड यात्रा कोलवडच्या महादेव संस्थान मंदिरपासून ते बुलढाण्यातील जुनागाव महादेव मंदिरापर्यंत आहे। या कावडमध्ये विशेषतः व्यसनमुक्तीचे संदेश आम्ही महिलांनी दिलेले आहेत। तंबाखूमुक्ती, दारूबंदी ही सर्व व्यसनांची मुक्ती आता झाली पाहिजे। विशेष म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी भावांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही ही कावड यात्रा काढलेली असून यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना जलाभिषेक करून ही कावड यात्रा आता पुढे जाऊन जुनागाव मंदिर येथे जलाभिषेक करून ही कावड यात्रा संपन्न होत आहे। यामध्ये जवळपास 15 खेडेगावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून अतिशय सक्षमपणे महिलांनी कावड यात्रा संपन्न केली आहे।